मी काय बोलते, असे स्मोकी मटन चाप एकदा बनवूनच बघा. रेसिपीची काळजी करू नका, ती सांगायला मी आहे. सर्वात आधी आपण चाप शिजवून घेऊया. त्यासाठी चाप, खडे मसाले, कांदा, आलं लसूणची पेस्ट, त्यासोबत चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि हे चमचमीत चाप बनवण्यासाठी मी आज साक्षी फूड्स यांचे मसाले युज करणार आहे. हेच मसाले युज करण्यासाठीची 3 कारण आहेत माझ्याकडे. सर्वात पहिलं 100% नॅचरल स्पायसेस, सेकंड 0 आर्टिफिशियल कलर आणि थर्ड नो प्रिझर्वेटिव्ह. आणि यांची टॅगलाईन आहे, शुद्धता हीच आमची परंपरा. हिनेच माझं मन जिंकलं. आता छान फेटलेल्या दह्यामध्ये सगळे मसाले टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून लिंबू पिळून एक मॅरिनेशन तयार करायचं, ज्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. आता मस्त शिजलेल्या चापांना हे मॅरिनेशन लावायचं आणि 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवायचं. नंतर तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचे. मसाले ऑर्डर करण्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, नक्की चेक करा. आता लास्टला याला मस्त कोळशाचा स्मोक द्यायचा आणि आपले स्मोकी मटन चाप रेडी आहे. तर एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर ग्राहक पेठमध्ये साक्षी फूड्सच्या मसाल्यावर 50% ऑफ चालू आहे. मग कसली वाट बघताय? लगेच जाऊन मसाले घेऊन या आणि बनवून मला फीडबॅक द्या.